नमस्कार मंडळी. तर गेल्या 10-12 दिवसापासून तुमच्यापर्यंत व्लॉग काही पोहोचत नव्हते, पण आजचा हा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचाच होता. तर सकाळी सकाळी उठले, किचन काहीही न आवरता फक्त झाडांना पाणी घातलं आणि अंगण धुवून घेतलं आणि फटाफट तयार होऊन आम्ही गाडीत बसलो. आता गाडीत का बसलो, कारण की गेले कित्येक दिवसांपासून मला देऊळबंद 2 हा सिनेमा पाहायचा होता, पण वीकेंड असल्यामुळे आम्हाला तिकीटच मिळत नव्हतं. फायनली आम्हाला तिकीट मिळालं, ते पण सकाळी 8च्या शोचं. मग 7:30लाच आम्ही घराच्या बाहेर पडलो. आज जाऊन बघते तर काय 8चा शो असून सुद्धा स्वामी भक्तांची इतकी गर्दी होती, हाऊसफुल शो होता. आता ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं म्हणजे देऊळबंद 1 हा तर खूप सुंदर होताच, पण देऊळबंद 2 हा सिनेमासुद्धा सगळ्यांनी पाहायलाच हवा, कारण की शेतकऱ्यांच्या मनातले भावना आणि त्यांचे संघर्ष अतिशय सुंदर प्रकारे ह्या चित्रपटात सादरीकरण केले आहे. आणि शेवटी एक तुम्हाला सरप्राईजसुद्धा आहे, तो बघायला नक्की विसरू नका बरं का. घरी येता येता म्हटलं चला आज ना डीमार्टला शॉपिंग करायला जायचं. मग डीमार्टला गेलो, महिनाभराचा किराणा घेतला, कारण की आता लवची स्कूल स्टार्ट होणार आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा किराणा घ्यायलाच हवा होता. आणि मग कुशची इच्छा होती पाणीपुरी बनवायचं. डीमार्टला जायच्या आधीच मी बटाटे उकडून ठेवले होते. घरी आले, पटापट मस्तपैकी तिखट पाणी, आंबट चटपटीत गोड पाणी बनवलं आणि पाणीपुरी बनवून आणि लवला दिलं. त्यात लवला तर पाणीपुरी आवडते. पाणीपुरी कोणाकोणाला आवडत नाही हे मला सांगा बरं का, कारण की मला तरी असं वाटतं पाणीपुरी ही प्रत्येकालाच आवडते. आणि माझे नवरोबा, त्यांना काय एक्सप्रेशन देऊ हे कधी कधी ना कळतच नाही. पण फायनली आम्ही सगळ्यांनी मस्त अशी पाणीपुरी खाऊन आमचा फॅमिली टाईम एन्जॉय केला. आणि तुम्हा सर्वांना हा व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. चला तर मग बाय.